ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईतल्या वडाळामधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात आज पहाटे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पहिली आरती केली। यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मास्क घालून देवाचं दर्शन करावं असं आवाहनही केलंय। ठिकाणी आज मनसे नेते आहेत बाळा नांदगावकर, हे पहिलं सकाळी दर्शन घेतलेत मंदिरात आणि ते आरती घेतलेत। आपल्यासोबत स्वतः आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून सर काय सांगाल, तब्बल 8 महिन्यानंतर आहे ते आपण स्वतःतीनं मागणी करत होता देवाचं मंदिरं उघडा, मात्र 8 महिन्यानंतर आहे आजपासून आहे ते मंदिरं उघडण्यात आलं आहे आणि आपण स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी आरती घेतलं। केवळ हिंदू धर्मियांसाठीच नव्हे तर सर्वच धर्मियांच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खरंच आनंदाचा दिवस आहे। त्याचं कारण असं की गेले 8 महिन्यापासून भक्त देवांपासून लांब राहिला होता आणि लोकांची भक्तांची फार अपेक्षा होती केव्हा एकदा आम्ही देवाच्या दर्शनाला जातोय आणि मुख्यमंत्री राज्याच्या निर्णय घेतल्यानंतर लोकांमध्ये फार आनंदाचा उत्सव साजरा झाला आणि लोकांनी आज सकाळपासून पहाटेपासून या आरतीला प्रारंभ केलेला आहे, मंदिर उघडलेली आहेत आणि म्हणून मी मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि आज प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आज आम्ही सपत्नीक या ठिकाणी आलेलो आहोत। मला वाटतं 400 वर्षापूर्वी ह्याच मंदिराचा पाया तुकाराम महाराजांनी रचलेला आहे आणि तुकाराम महाराजांनी रचलेल्या ह्या प्रति पंढरपुरामध्ये आम्ही भाग्यवान आहोत। आम्ही आमचे आनंद प्रभू आणि आमची सगळी मंडळी की आज सगळ्यात पहिली आरती करण्याचा मान आम्हाला मिळाला। हे मनसेचे नेते बाळा नांदगावकर होते, प्रथम या ठिकाणी मंदिराचे विठ्ठल मंदिर आहे तर आरती घेतलीत आणि आरतीच्या नंतर देखील लोकांना सुद्धा आवाहन केले आहे की ज्या ठिकाणी राज्य सरकारने अटी शर्तीवर मंदिरं आहेत उघडण्यात आले आहेत, काही गाईडलाईन दिल्या आहे त्याच्या पालन करून आहे ते भक्त आहेत या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकतात। कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई।